नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। येत्या 9 एप्रिल 2024ला म्हणजे मंगळवारच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा। आपल्या सर्व हिंदू धर्मियांसाठी हा एक नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो। यालाच आपण मराठी नवीन वर्ष सुरू झालं असंही म्हणतो। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर या दिवशी आपण गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत तर करतो, पण याबरोबरच आपल्याला काही कामं सुद्धा करायची आहेत। तर महिलांनी ही कामं करायची असं मी तुम्हाला थंबनेलमध्ये सांगितलेलं आहे, पण या कामांमध्ये जर पुरुषांनीही मदत केली तरी सुद्धा काही वावगं ठरणार नाही। तर या व्हिडिओत मी तुम्हाला जी काही माहिती देणार आहे की कोणती कामं आपल्याला या दिवशी करायची आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं। महिलांनी सर्वांच्या अंघोळीसाठी एक उटणं तयार करायचं आहे। त्यासाठी एक सुगंधी तेल घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला हळद पावडर मिक्स करायची आहे। तुम्ही केसांना वापरता ते तेल सुद्धा घेऊ शकता किंवा दुसरी पद्धत सांगायची झाली तर तेल त्याचबरोबर हळद पावडर, थोडंसं दूध आणि बेसन पीठ हे सगळं एकत्र करून सुद्धा तुम्ही एक उटणं तयार करून घेऊ शकता। पण लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही प्रकारचं उटणं तयार केलं किंवा मी सांगितलेली ती पद्धत न वापरता तुम्हाला स्वतःला काही उटणं तयार करायला जमत असेल तर ती पद्धत जरी वापरली तरी पण तुम्हाला त्या दिवशी हळदीचा वापर करायचा आहे। कारण वसंत ऋतू सुरू झालेला आहे। वसंत ऋतू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच पिवळा रंग येतो, कारण वसंत ऋतूचं ते प्रतीक आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या उटण्यामध्ये हळदीचा वापर करायचाच आहे, हे लक्षात असू द्या। भलेही तुम्ही तुमची पद्धत असेल एखादी ती वापरली तरी सुद्धा चालेल। तर महिलांचं सर्वात पहिलं काम हे असेल सर्वांच्या अंघोळीसाठी उटणं तयार करणं आणि ते प्रत्येकाला लावायला सुद्धा देणं। आणि या दिवशी आवर्जून तुम्हाला म्हणजे कितीही उष्णता असली तरी पण या दिवशी तुम्हाला कोमट पाण्यानेच अंघोळ करायची आहे। कोमट पाणी अधिक हे आपण तयार केलेलं उटणं, यामुळे काय होतं, आपल्या शरीरावर काही रोगजंतू असतील तर ते सुद्धा निघून जातात। कारण हळदसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने कशी आहे हे तुम्ही सर्वजण जाणतातच। त्यामुळे अंघोळीचं हे उटणं जे आहे ते महिलांनी सर्वप्रथम तयार करावं। त्यानंतरचं दुसरं काम हे असणार आहे, महिलांनी आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढायला विसरू नका। तर रांगोळी तुम्ही म्हणाल की आम्ही प्रत्येक सणाला काढतोच, त्यात काय विशेष आहे, पण या दिवशी तुम्हाला तुमच्या रांगोळीमध्ये आपलं जे सरस्वतीचं चिन्ह असतं तर ते काढायचं आहे, किंवा मग सूर्यचंद्र, अजून सांगायचं झालं तर गायीची जी पावलं असतात गोपद्म, जी मी तुम्हाला अधिक मासामध्ये सांगितली होती कशी काढायची, आणि तुम्ही जर गुगलवर सर्च केलं की गायीची पावलं कशी काढतात तर ती सुद्धा तुम्ही तुमच्या रांगोळीमध्ये काढू शकता। हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या रांगोळीमध्ये तुम्ही सूर्यचंद्र, स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावलं तरी आवर्जून काढा, कारण या दिवशी या चिन्हांना अतिशय महत्त्व आहे। त्यामुळे या चिन्हांचा वापर तुम्हाला तुमच्या रांगोळीमध्ये करायचाच आहे। आता बरेचसे भाग असे आहेत महाराष्ट्रामधले की त्या दिवशी दरवाजासमोर म्हणजे आपल्या मुख्य दाराचा जो काही उंबरठा असतो त्याच्यासमोर जशी आपण लक्ष्मीची पावलं काढतो, रांगोळी काढतो, तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे, म्हणजे एकतर मुख्य दारासमोर किंवा मग जिथे गुढी उभारली जाते तिथे पाडवे काढण्याची पद्धत आहे। तर त्यासाठी गाईच्या शेणाचा वापर केला जातो आणि त्या शेणाच्या मदतीने ते पाडवे काढले जातात। त्याच्यावर कडुनिंबाची पानं, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, हळदी कुंकू वाहण्याची पद्धत आहे। तुमच्याकडे ही पद्धत आहे का मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि असल्यास आठवणीने ते पाडवे काढायला अजिबात विसरू नका। ज्यांच्याकडे ही पद्धत आहे त्यांनी काढा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी नवीन सुरू करण्याची अजिबात गरज नाही, फक्त मी तुम्हाला आठवण करून देत आहे। यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्याच्या बाहेर एका साईडला एक पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे। त्या तांब्याला सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे। या पाण्यामध्ये तुम्हाला 5 आंब्याची किंवा 5 विड्याची पानं लावायची आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता आणि एक फूलसुद्धा ठेवायचं आहे। या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते, त्यामुळे आपल्या कुलदेवीचं स्वागत आपण करतोय या अर्थाने आपल्याला तो मंगल कलश आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर भरून ठेवायचा आहे। दिवसभर तुम्ही तो तसाच राहू द्या, संध्याकाळी उचलून घेतला त्यातलं पाणी ओतून दिलं तरी सुद्धा चालेल, पण दिवसभरात तुम्हाला तो मंगल कलश तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तसाच ठेवायचा आहे। त्यानंतरचं अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायला अजिबात विसरू नका। मी तर तुम्हाला नेहमीच सणावारांच्या व्हिडिओच्या निमित्ताने हे सांगत असते की आपण दरवाजाला जे काही तोरण लावतो तर सणावारांच्या निमित्ताने का होईना आपण ते ताज्या
फुलांचं किंवा पानांचं लावावं. इतर वेळा आपण नकली किंवा मग जे काही रेडीमेड आपल्याला भेटतं, कधी कधी विणलेलं असतं किंवा मग बऱ्याच गोष्टींचा वापर झालेला असतो, असंही तोरण आपल्या मुख्य दरवाजाला कायम असतं. पण सणावारांच्या दिवशी का होईना आपण काही नैसर्गिक गोष्टींचा वापर केला पाहिजे. तर मग आंब्याच्या पानांमध्ये काही झेंडूची फुलं वळून किंवा मग अशोकाच्या पानांचा का होईना वापर करून त्यामध्ये झेंडूची फुलं वळून तुम्ही ते तोरण बनवू शकता आणि तुमच्या मुख्य दरवाजाला लावू शकता. आता जी आंब्याची पानं असतील किंवा अशोकाची पानं असतील तर त्यांच्यावर तुम्ही हळदी कुंकवाचे टिपकेसुद्धा देऊ शकता. त्यामुळे काय होईल, ते तोरण जे आहे ते खूप आकर्षित दिसेल. आणि तसंही आपल्या कुलदेवीचा म्हणजे नवरात्रीचा हा पहिला दिवस असतो आणि कुलदेवीला हळदी कुंकू अतिशय प्रिय आहे. त्यामुळे देवी आपल्याकडे आकर्षित होईल, आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल, आपल्यावरती प्रसन्न होईल. या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही मानत असाल तर मग नक्कीच तुम्हाला हा उपाय करायलासुद्धा काही हरकत नाही. तोरण लावून झालं की त्यानंतर काय करायचं, आपल्या मुख्य दरवाजावर एक का होईना शुभचिन्ह काढायला विसरायचं नाही. तर शुभचिन्ह काढण्यासाठी तुम्ही एकतर हळदीचा किंवा कुंकवाचा वापर करू शकता. तर शुभचिन्हांमध्ये तुम्ही तुमच्या दरवाजावर काय काढाल, एकतर स्वस्तिक काढू शकता. स्वस्तिक काढलं तर त्याच्या दोन्ही कडेला 2-2 रेषा द्यायला अजिबात विसरू नका. बरेच जण काय करतात, फक्त स्वस्तिक काढतात, पण ते आहे अर्धवट स्वस्तिक. तर स्वस्तिक काढून झालं की त्याच्या चारही बाजूंना तुम्हाला ते 4 बिंदू द्यायचे आहेत, म्हणजे 4 टिंब द्यायचे आहे आणि दोन्ही बाजूला 2-2 म्हणजे रिद्धी-सिद्धीच्या रेषा काढायला अजिबात विसरायचं नाही. तर हे होतं आपलं पूर्ण स्वस्तिक. स्वस्तिक काढायचं नसेल तर तुम्ही श्री हे चिन्ह काढू शकता हळदी कुंकवाने किंवा मग ओम काढू शकता. तर ही जी काही शुभचिन्ह आहे यातलं तुम्हाला जे सोपं वाटेल, जे अगदी तुम्ही सहज काढू शकाल ते तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर काढायला विसरू नका. दरवाजाचा जो भाग पुढच्या बाजूने म्हणजे बंद केल्यानंतर जो बाहेरून एखादा येत असेल तर ज्याला समोर बाजू येईल तर त्या बाजूने सुद्धा ते चिन्ह काढा आणि दरवाजाच्या मागच्या बाजूने सुद्धा तुम्हाला सेम ते चिन्ह काढायचं आहे. तर हे झालं अजून एक महत्त्वाचं काम. तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी हे विचारत होत्या की चैत्र महिन्यामध्ये सुद्धा अश्विन नवरात्रीप्रमाणे उपवास धरले तर चालतं का किंवा धरायचे असतात का. तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत 9 दिवसाचे उपवास करू शकता. पण शक्यतो आपल्याकडे अश्विन महिन्यातच 9 दिवसाचे उपवास केले जातात. पण तुम्हाला याही नवरात्रीत ते धरायची इच्छा असेल तर नक्कीच धरू शकता. आणि 9 दिवस करायचे नसतील तर मग गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभर उपवास करा आणि संध्याकाळी तो उपवास तुम्ही सोडू शकता किंवा मग दिवसभर आणि रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडलात तरीसुद्धा चालेल. आणि पुन्हा एकदा शेवटच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी तुम्ही दिवसभर आणि रात्री उपवास करून दुसऱ्या दिवशीसुद्धा सोडू शकता. यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या कुलदेवीचा मंगल कलश देवघरामध्ये स्थापन केलेला नाही आहे आणि त्यांना तो स्थापन करायची इच्छा असेल तर नक्की चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे गुढीपाडव्यापासून तुम्ही कुलदेवीचा मंगल कलश भरू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये तो स्थापन करू शकता. पण तो कलश स्थापन करत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये टाकायची आहे, तर तीसुद्धा मी तुम्हाला सांगते. आता ज्यांच्या घरामध्ये आधीपासूनच कुलदेवीचा मंगल कलश ठेवत आलेले आहे त्यांनीसुद्धा या दिवशी ती गोष्ट टाकली तरीसुद्धा चालतं. कारण सणवार म्हटलं की अर्थातच आपण मंगल कलशातलं पाणी बदलतो, त्यातली पानं काढून टाकतो, तो कलश स्वच्छ घासून धुवून काढतो आणि परत नव्याने त्यामध्ये पाणी वगैरे भरून नेहमीप्रमाणे तो मंगल कलश आपल्या देवघरामध्ये ठेवतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे ज्यांना नवीन स्थापन करायचं आहे त्यांनीसुद्धा आणि ज्यांच्या घरामध्ये आधीपासून आहे त्यांनीसुद्धा तर नेहमीप्रमाणे कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं. त्या तांब्यावर सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं ओढून घ्यायची किंवा तुम्ही स्वस्तिक काढत असाल तर ते काढा. आणि या पाण्यामध्ये तुम्हाला काय काय टाकायचं आहे, तर अक्षता टाकायच्या आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, 1 रुपयाचं नाणंसुद्धा टाकायचं आहे आणि फूलसुद्धा ठेवायचं आहे. महत्त्वाची गोष्ट ही की तुम्हाला त्यामध्ये पेटता कापूर सोडायचा आहे. कारण आपली जी काही कुलदेवी असते ती आपण देवी पार्वतीचं स्वरूप मानतो आणि देवी पार्वती म्हणजे काय आहे, शिवशक्ती. तर त्यासाठी पेटता कापूर त्या कलशामध्ये टाकणं खूप आवश्यक आहे. जेव्हा मी काळूबाईचं व्रत कसं करायचं हा व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा आपल्या एका सबस्क्रायबर ताईनेच मला ही आठवण करून दिली होती की ताई, जेव्हा आपण कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करतो किंवा मग ज्यांची कुलदेवी काळूबाई आहे तर त्यांनीसुद्धा त्या मंगल कलशामध्ये पेटता कापूर अवश्य टाकावा. तर तुम्ही सर्वांनी ही एक गोष्ट अवश्य पाळू शकता की त्या मंगल कलशामध्ये पेटता कापूर टाका आणि तो कापूर थोडासा विझला की त्यानंतर मग तुम्ही नेहमीप्रमाणे विड्याची पानं लावा
त्यानंतर जो काही नारळ तुम्ही आणलेला असेल तर त्याची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने कलशावर तो नारळ ठेवा आणि खाली थोडीशी धान्याची रास एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्ही तो मंगल कलश कुलदेवीचा नामजप करत करत तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा। नंतर काय होईल, जसं तुम्ही पुन्हा त्या कलशातलं पाणी बदलायला जाल तर कापूरयुक्त जे काही पाणी आहे ते जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडलं तर अर्थातच कापराचे फायदे तुम्ही सर्वजण जाणतात की आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता जी असते ती दूर करण्याचं काम कापूर करतो आणि खूप सुंदर सुवास कापरामुळे त्या पाण्याला येतो। त्यामुळे या पाण्याचा वापर तुम्हाला अर्थात शुभ कार्यांसाठी, पवित्र कामांसाठी करता येईल आणि जे काही पाणी शिल्लक राहील ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतलं तरीसुद्धा चालेल, फक्त तुळशीला ओतायचं नाही ही एक काळजी घ्या आणि अवश्य कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करा। आता बऱ्याचशा जणी हेही विचारतील की मग प्रत्येक वेळा कुलदेवीचा मंगल कलश आपण पाणी म्हणजे जेव्हा बदलायची वेळ येते तर तेव्हा तो पेटता कापूर त्यामध्ये टाकत जायचा का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही दरवेळासुद्धा हे टाकू शकता किंवा मग जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तो पेटता कापूर त्या कलशामध्ये टाकत जा आणि त्या पाण्याचा वापर अशा पद्धतीने करू शकता। यानंतरचं पुढचं महत्त्वाचं काम काय करता येईल तर या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीमधला कोणताही एक अध्याय वाचू शकता किंवा मग तुमच्याकडे प्राकृत दुर्गा सप्तशती असेल तर त्यामध्ये दुर्गा देवीची 100 नावं दिलेली आहे तर ती सुद्धा म्हणू शकता। तुमच्याकडे दुर्गा सप्तशती नसेल किंवा अध्याय वाचायला सणाच्या दिवशी खूप घाईगडबड असते म्हणून वेळ नसेल तर मग त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाचा जप करू शकता। जी तुमची कुलदेवी असेल, जसं की समजा तुळजाभवानी असेल तर ओम श्री तुळजाभवानी देवे नमः किंवा मग ज्यांना कुलदेवीच माहिती नाही आहे त्यांनी ओम श्री कुलदेवे नमः हा मंत्र म्हणालात तरीसुद्धा चालेल किंवा अजून एक बीज मंत्र आहे तो खास दुर्गा देवीचा आहे, ओम ह्रीम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। त्यासाठी स्फटिकाची माळ वापरू शकता, कमळगट्ट्याची माळ वापरू शकता। तुमच्याकडे जपमाळा नसतील तर तुम्ही दोन्ही हात जोडून देवीच्या मुखकमलाकडे बघत सुद्धा हा मंत्र म्हणू शकता। याशिवाय अजून एक शक्तिशाली मंत्र आहे तो म्हणजे 9 मंत्र, ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। तर या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करता येईल। तुम्हाला एखाद्या गोष्टीची सतत अनामिक भीती वाटत असेल, घरामध्ये कोणी आजाराने ग्रस्त असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये सुखशांतीचं वातावरणच राहत नसेल तर या सर्वांसाठी हा मंत्र अतिशय प्रभावी आहे, खूप शक्तिशाली हा मंत्र आहे आणि घरातल्या कुलस्त्रीने हा मंत्र म्हणालात तर नक्कीच संपूर्ण कुटुंबावर त्याचा प्रभाव पडतो। म्हणूनच मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला की महिलांनी शक्यतो ही कामं केली तर जास्त बरं होईल, कारण बऱ्याच वेळा पुरुषांना इतका वेळही नसतो किंवा मग धार्मिक गोष्टींमध्ये बरेचसे पुरुष लक्ष घालत नाही आणि कुलदेवीची सेवा तर घरातल्या कुलस्त्रीच्या हातूनच घडावी असंही म्हणतात। त्यामुळे नक्कीच महिलांनी हा मंत्र म्हणावा। यापुढचं अजून एक महत्त्वाचं काम तुम्ही हे करू शकता की तुमच्याकडे जर धान्याचं सूप असेल ज्यामध्ये आपण धान्य पाखडतो तर ते सूप तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये किंवा मग एखाद्या ताटामध्ये तुम्हाला शिधा काढून ठेवायचा आहे। शिधा म्हणजे काय? अन्नपदार्थ। जो स्वयंपाक आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करतो तर तो काय वापरून केला ते पदार्थ किंवा मग काही पदार्थ मी तुम्हाला सांगते ते तुम्ही त्या सुपामध्ये किंवा ताटामध्ये शिधा म्हणून काढू शकता। तर त्यामध्ये असतील लाल सुक्या मिरच्या, त्याचबरोबर गव्हाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, वाटीभर तेल, गूळ, हरभऱ्याची डाळ आणि सध्या जर कैऱ्या भेटत असतील तर चैत्रगौरीला सुद्धा सुरुवात होत असते आणि गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा बऱ्याच ठिकाणी कैरीची डाळ करण्याची पद्धत आहे। म्हणजेच हरभऱ्याची डाळ भिजवून त्यामध्ये कैरीचा वापर करून एक छानपैकी चटणी बनवली जाते आणि त्यालाच म्हणतात कैरीची डाळ। अजून काही वेगळी रेसिपीसुद्धा याची असू शकते पण एक साधारणतः काय वापरलं जातं ते मी तुम्हाला फक्त सांगितलं। तर कैरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता। त्याचबरोबर आठवणीने तुम्हाला थोडंसं मीठसुद्धा ठेवायचं आहे। हा शिधा तुम्हाला देवीसमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तो उचलून घ्यायचा आहे, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी उचलून घ्यायचा आहे आणि ते सर्व साहित्य वापरून नंतर तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी म्हणजे या नवरात्रीच्या काळामध्ये एखादा नैवेद्यसुद्धा बनवू शकता त्या पदार्थांचा वापर करून किंवा मग या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला कन्याभोजन वगैरे करायचं असेल तर मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला या पदार्थांचा वापर करता येईल। आणि हे जर करणं शक्य नसेल तर गुढीपाडवा म्हणजे सण संध्याकाळी जेव्हा संपत येतो, सूर्यास्त होत येतो तर त्यावेळेस काय करायचं, घरातल्या सर्व सदस्यांनी त्या शिध्याला स्पर्श करायचा, म्हणजे सर्वांचा हात त्या शिध्याला लावायचा आणि नंतर तो शिधा तुम्ही एकत्र करून एखाद्या
गरजू व्यक्तीला किंवा कष्टकरी व्यक्तीला किंवा मग एखाद्या सुवासिनी स्त्रीला बोलून तिला दान केला तरीसुद्धा चालतं. यामुळे सुद्धा आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहते. तर ही एक गोष्ट महिलांनी आठवणीने करावी. गुढीपाडव्याच्या दिवसापासून बरेचसे जण नव्या वर्षाचं नवं धरतात. नवं धरतात म्हणजे काय तेही मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. यामध्ये काही महिला आणि पुरुषसुद्धा हा नियम पाळताना आपल्याला दिसतात. आता काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगते. तर अर्थात उन्हाळा म्हणजे काय, त्या दिवसांमध्ये आंब्यांची सुरुवात होते, आंबे यायला लागतात. तर मग नवीन वर्षात काही जण असा नियम पाळतात की जोपर्यंत आपण पितरांच्या नावाने काही आमरस पुरणपोळीचं जेवण आपल्या घरी करत नाही, त्यानिमित्ताने काही उपास करू जेवू घालत नाही. म्हणजे काय, आपल्या घरातील जी व्यक्ती निधन पावलेली आहे, त्यामध्ये एखादी महिला असू शकते किंवा पुरुष असू शकतो, तर ते झाले आपले पित्र. आणि त्यांच्या नावाने आपण आमरसाच्या दिवसांमध्ये सुद्धा, म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणा किंवा मग अधेमध्ये काही एखादी तिथी बघूनसुद्धा एक जेवणाचा दिवस ठेवतो आणि त्यांच्या नावाने पित्र म्हणजे उपास करू जेवू घालतो. तर जोपर्यंत आपल्या घरामध्ये हे काही होत नाही तोपर्यंत बरेचसे जण स्वतः आंबा, कैरी किंवा मग त्यापासून बनवलेले कोणतेच पदार्थ खात नाही. याला म्हणतात नवं धरणं. काही जण असाही नियम यामध्ये पाळतात की जोपर्यंत आपण आपल्या कुलदेवीला नवरात्रीच्या दिवसांमध्ये, म्हणजे चैत्र महिन्यामध्ये किंवा जोपर्यंत चैत्र नवरात्री चालू आहे तोपर्यंत कुलदेवीला कैऱ्या वाहत नाही. म्हणजे जशी आपण देवीची ओटी भरायला जातो, देवीचं दर्शन घ्यायला जातो, तर जोपर्यंत आपण आपल्या कुलस्वामिनीला कैरी वाहत नाही तोपर्यंत स्वतः ते कैरी किंवा मग आंबे जे असतात किंवा त्यापासून बनवलेले जे काही पदार्थ असतात ते सुद्धा खात पित नाही. तुम्हालाही हा नियम पाळायचा असेल तर तुम्ही नक्कीच पाळू शकता. आता काही जणांना साती आसरा लागलेल्या असतात किंवा मग साती आसरा त्यांच्या घराच्या आसपास किंवा कुठेतरी शेतामध्ये वगैरे असतात किंवा जलाशयांच्या ठिकाणी असतात. तर मग तुमच्या आसपास असं काही असेल तर बरेचसे जण साती आसरांच्या बाबतीत सुद्धा हा नियम पाळतात की जोपर्यंत चैत्र महिन्यामध्ये आपण साती आसरांना कैऱ्या वाहत नाही किंवा आंबे वाहत नाही तोपर्यंत आपण कैरी किंवा आंबा अजिबात खायचा नाही. तुम्हालाही हा नियम धरायचा असेल तर तुम्ही नक्कीच धरू शकता. तर याला म्हणतात नव्या वर्षाचं नवं धरणं. अगदी थोडे दिवस आपल्याला हा नियम पाळायचा असतो. जसं तुम्ही या नियमाचं पालन कराल त्यानंतर तुम्हाला कैरी आंबा नक्कीच खाता येईल. आता व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग, गुढी उतरवण्याची जी काही पद्धत तुमच्याकडे असेल, दुपारी असेल तर दुपारी किंवा सूर्यास्तानंतर असेल तर तेव्हा. जेव्हा तुम्ही गुढी उतरवून घेतात तर गुढीला तुम्हाला माहिती आहे आपण कडुलिंबाची डहाळी लावतो. तर कडुलिंबाची जी काही पानं असतात ती आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली असतात आणि आपल्या धान्यामध्ये आपण ती ठेवू शकतो. कडुलिंबाची पानं आपल्या धान्यांमध्ये, म्हणजे आपल्या डाळीसाळी असतील किंवा तांदूळ असतील, गहू, बाजरी, ज्वारी जे काही असेल तर त्या धान्यामध्ये तुम्ही थोडी थोडी कडुलिंबाची पानं ठेवून द्या. यामुळे काय होईल, तुमच्या धान्यांना अजिबात कोणत्याही प्रकारची कीड, अळी, जाळं काहीच लागणार नाही. हवं तर तुम्ही कडुनिंबाच्या पानांबरोबर थोडा थोडा हिंगसुद्धा, म्हणजे हिंगाचे जे खडे मिळतात तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्या कडुनिंबाच्या पानांबरोबर तेही ठेवू शकता. अतिशय चांगला उपाय आहे गुढीपाडव्याच्या या कडुनिंबाच्या पानांचा. कारण तसंही आपण त्या पानांचं करणार काय, इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण त्या सर्व गोष्टींची पूजाही केलेली असते आणि त्या पानांचा आपण अशा पद्धतीने वापर करू शकतो. दुसरी गोष्ट की तुम्ही कडुनिंबाची जी काही पानं असतात तर त्यातली 1-2 पानं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. काही पानं तुम्ही तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. एक गुढीचा आशीर्वाद किंवा मग आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद किंवा एक नवीन वर्षाची आठवण म्हणून त्या पूजा झालेल्या पानांना आपण अशा ठिकाणी ठेवलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये धनधान्य, सुखसमृद्धी नांदते. आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही. तर या गोष्टी, धार्मिक गोष्टी ज्या आहेत तर त्यांना काही ना काही अर्थ असतो आणि त्याची नोंद नक्कीच कुठे ना कुठे असते. म्हणजे उगाचच आपण काहीही सांगायचं म्हणून सांगत नाही, तर त्या गोष्टींना खरंच काहीतरी अर्थ आहे की एवढे सगळे मंत्र वगैरे आपण ती पूजा करताना म्हणतो आणि त्याच गोष्टींचा का वापर करतो, तर यालाही काहीतरी अर्थ आहे. जसं मी तुम्हाला गुढी उभारताना सांगितलं होतं की या वस्तूंचा नक्की काय अर्थ होतो, यामागे नक्की काय शास्त्रीय कारण आहे.
त्यामुळे कडुनिंबाच्या या पानांचा अशा पद्धतीने उपाय आणि उपयोग करायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती जर तुम्हाला आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे ज्याला ज्याला पटेल तो नक्कीच हे उपाय करून बघेल। तर भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।